तर पुण्याच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजी नाट्य रंगलेलं आहे। पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष रामदास गाडे यांनी राजीनामा सुपूर्द केलाय। संजय काकडे यांच्या मुलाला तिकीट दिलं म्हणून त्यांनी राजीनामा दिला असं समजतंय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधला हा नाराजीचा सूर आता मोठ्या प्रमाणात उफाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष रामदास गाडे यांनी राजीनामा सुपूर्द केलाय असं समजतं आहे। संजय काकडे यांच्या मुलाला तिकीट दिलं म्हणून राजीनामा दिलेला आहे असं देखील समजतंय। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। निलेश, पुण्याच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नाराजी नाट्य रंगलेलं आहे। एकीकडे 2 जण उमेदवारी अर्ज भरतायत तर दुसरीकडे रामदास गाडे यांनी देखील राजीनामा दिलाय। काय घडतंय? खरं तर बघितलं तर आज सकाळपासून राष्ट्रवादीमध्ये खलबती सुरू होती, मात्र ते खलबती आता नाराजामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी आता उभा आहे पुण्यातील पार्टी ऑफिसमध्ये राष्ट्रवादीच्या। या ठिकाणी जर बघितलं तर या सुनील टिंगरे जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी अर्ज जो आहे तो भरायला लावलेला आहे। कारण बघितलं तर विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जानंतर या ठिकाणी नाराजी जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर पक्षांनी नाराजी दूर होण्यासाठी या ठिकाणी आता सुनील टिंगरे जे आहेत त्यांना या ठिकाणी अर्ज भरायला सांगितलेला आहे। आणि हे थेट दृश्य आपण पाहतोय की पुण्यातील पार्टी ऑफिस कार्यालयातले आहेत। या ठिकाणी आता सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी आता 2 उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल होणार आहेत। खरं तर या ठिकाणी आता सूचक अनुमोदक यांची सह्या घेण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र सकाळपासून जर बघितलं तर या ठिकाणी जे निष्ठावंत कार्य होते किंवा जुने कार्यकर्ते होते त्यांनी विक्रम काकडे जे आहेत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता। कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा पक्षीय सदस्य नव्हते, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा पक्षात प्रवेशसुद्धा झाला नव्हता। त्यामुळे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला होता। मात्र काही तासांनंतर हा जो विरोध आहे तो मावळला आणि पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी सगळे जिल्ह्यातील आमदार असतील, सदस्य असतील त्यांना या ठिकाणी बोलून एकत्रित निर्णय घ्यायला लावला। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की विक्रम काकडे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळतात। तर दुसरीकडं सुनील टिंगरे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि हे दोघं सुद्धा एकत्रच या ठिकाणी फॉर्म भरतात आणि काही अवधी राहिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी। मात्र पुण्यातील राष्ट्रवादीमधली जी अंतर्गत नाराजी आहे ती दूर करण्यासाठी आता स्पष्टला या कार्यकर्त्यांना थोडंसं या ठिकाणी कसरत करावी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर नाराजी आहे ती या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। ऐनवेळी एखादा बाहेरचा उमेदवार पक्षात घेतला आणि त्याला उमेदवारी दिली, त्यामुळे या ठिकाणी पुण्यातील काही नेत्यांनी आपला पदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर रामदास गाडे पाटील जे आहेत त्यांनी आपल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात कार्याध्यक्षपद होते ते त्यांनी या ठिकाणी त्याचा पदाचा राजीनामा दिलेला आहे। आणि या ठिकाणी आपण थेट दृश्य पाहतोय की या ठिकाणी आता 2 उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादीचे ते आपला उमेदवार जे अर्ज आहेत ते भरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। खरं तर उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सदस्य जे असतात किंवा सूचक अनुमोदक असतात त्यांचे 10 सूचक अनुमोदक लागतात आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रे जे आहेत ते घेण्यासाठी या ठिकाणी आता दोन्ही उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी नाराज असल्याचं सूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर ऐनवेळी जर पक्ष जर बाहेरचा उमेदवार घेऊन त्याला पक्षप्रवेश घेऊन उमेदवारी देत असेल तर साहजिकच जे निष्ठावंत आहेत ज्यांनी अनेक वर्ष पक्षात काम केलेलं आहे, विशेष करून अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे, असे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील पक्ष कार्यालयामधली ही दृश्य मी या ठिकाणी पाहतोय, दाखवू इच्छितो की अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र आज शेवटचा दिवस आहे आणि काही अवधी राहिलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करायला। मात्र या दरम्यान जर बघितलं तर पक्षामध्ये नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी जर बघितलं तर सकाळी विक्रम काकडे यांच्या नावाचा शिक्कामोर्तब होणार अशी बातमी आली। त्यानंतर 2 तासामध्ये चित्र बदललं, नाराजी नाट्य जे आहे ते सुरू झालं। अनेक नेते जे आहेत ते सुनीत्रा पवार यांच्या भेटीला आले। पुण्यातील त्यांच्या जिजाई बंगल्यामध्ये त्यांची एक बैठक सुद्धा झाली। ज्येष्ठ नेते होते, पुण्यातील अनेक आमदार होते, माजी आमदार होते, त्यांनी एकत्र बसून ही चर्चा केली आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठी जे आहेत निश्चितच त्यामुळे एक मोठा ट्विस्ट आपल्याला आलेला पाहायला मिळतो आणि पुण्याच्या या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधलं हे नाराजी नाट्य देखील समोर आलेलं आहे।